नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण डेटा संकलन पद्धती आणि सॅम्पलिंग याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. काल आपण पाहिलं होतं डेटा संकलन आणि त्याच्या पद्धती पाहिल्या होत्या. सॅम्पलिंगला आपण फक्त ओव्हरव्ह्यू केलं होतं. तर आपण आज पहिल्यापासून संपूर्ण सॅम्पलिंग काय असते, सॅम्पलिंगचे मेथड्स काय आहेत आणि त्यामध्ये जे काय वेगवेगळे सॅम्पलिंगचे प्रकार आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटमधल्या. ठीक आहे. तर त्यासोबतच काही MCQसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत रिलिव्हंट आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपली नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1ची येत्या 7 तारखेला, म्हणजेच येत्या सोमवारपासून. ठीक आहे, मंडेपासून. तर सर्वांनी ही बॅच जॉईन करायची आहे, कारण यामध्ये आपल्याला मिळणार आहे मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, त्यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहेत. सरावासाठी MCQज आणि PYQचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर फटाफट सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आजच्या आजच हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि आपलं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. सॅम्पल नमुने निवडणे. काय निवडणे? नमुने निवडणे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या रिसर्चसाठी काही असे नमुने निवडायचे आहेत ज्याचा तुम्हाला स्टडी करून तुमच्या रिसर्चमध्ये रिसर्च जे आहे ते प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. मग हे नमुने का निवडतो आपण? कारण जेव्हा समजा फॉर एक्झाम्पल की एक ग्रुपवरती तुम्ही रिसर्च करत आहात, अ ग्रुप ऑफ पीपल है ना, त्यावरती तुम्ही रिसर्च करत आहात, तर प्रत्येक व्यक्तीला विचारून त्याच्याकडून डेटा कलेक्ट करणं हे पॉसिबल नसतं. राईट. मग त्याच्याऐवजी आपण काय करतो? सॅम्पल सिलेक्ट करतो है ना. प्रत्येक व्यक्तीकडून माहिती गोळा करण्यापेक्षा काही व्यक्तींकडूनच आपण माहिती गोळा करून आपलं जे डेटा कलेक्शन आहे, आपली जी पुढची प्रोसेस आहे ती कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. हे सॅम्पल जे आहे एक काय असतं? पॉप्युलेशनचा एक भाग असतो. ठीक आहे. पॉप्युलेशनचा काय भाग असतो? सॅम्पल. आता ही पॉप्युलेशन म्हणजे काय आहे ना? इट इज अ सेट ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे हे ह्याचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया. बघा, फॉर एक्झाम्पल मी सर्वांना हे एक्झाम्पल देत असतो, नवीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. सॅम्पल म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे समजा की यामध्ये भरपूर असे लोक आहेत, भरपूर है ना. राईट. भरपूर लोक आहेत. मग या प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला माहिती घेणं पॉसिबल होणार आहे का? इट विल बी टाइम कन्झ्युमिंग, कॉस्ट कन्झ्युमिंग किंवा एक्सपेन्सिव्ह असं म्हणू शकता तुम्ही, है ना. राईट. मग हे काय झालं तुमचं? हे ओव्हरऑल आहे, याला म्हणतात पॉप्युलेशन. काय म्हणतात? पॉप्युलेशन म्हणतात. राईट. मग आपण काय करतो? या प्रत्येकाकडून वेगवेगळी माहिती घेण्याच्या ऐवजी आपण काही ग्रुपला सिलेक्ट करतो किंवा काही सॅम्पल्सला आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे. यामध्ये जे लोक आहेत, या गोलमध्ये जे लोक आहेत याला म्हणतो आपण सॅम्पल. हे सर्व जे लोक आहेत यामध्ये काही लोक जे आपण सॅम्पल म्हणून सिलेक्ट केलेले आहेत, हे सर्व सॅम्पल्स या पूर्ण पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करणार आहेत. आलं लक्षात? या पूर्ण पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे जी काही माहिती हे सॅम्पल्सकडून आपल्याला मिळणार आहे ती सर्व माहिती या सर्व पॉप्युलेशनची आहे किंवा या सर्व पॉप्युलेशनने दिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो, सोप्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर. समजलं का? सो सॅम्पल आणि पॉप्युलेशन याचा फरक तुम्हाला आता कळलेला असेल. सो वाय द सॅम्पल इज कॉल्ड द सेट ऑफ पॉप्युलेशन. हे पॉप्युलेशनचा एक भाग आहे. सॅम्पल काय आहे? पॉप्युलेशनचा एक भाग आहे. असं का म्हटलं जातं? कारण त्याचं हेच कारण आहे की पॉप्युलेशन हे ओव्हरऑल डेटा असतो, पॉप्युलेशन हे ओव्हरऑल ग्रुप असतं आणि सॅम्पल हे त्याचा एक पार्ट असतो. बघा, सॅम्पलिंग का महत्त्वाची आहे? कारण आपल्याला पूर्ण डेटा जो आहे तो स्टडी करणं हे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आपण सॅम्पलिंग जे आहे ती यूज करत असतो. तर आहे ते व्यवस्थितपणे सिलेक्ट करणं गरजेचं आहे, बिकॉज हे सॅम्पल्स काय करत आहेत? ते ओव्हरऑल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करत आहेत.
बरोबर ना. त्यामुळे सॅम्पल हे व्यवस्थितपणे सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. करेक्ट. सो त्यासाठी सुद्धा सॅम्पल्सचे प्रकार आहेत. सॅम्पल्सचे 2 पद्धती आहेत. एक आहे प्रॉबॅबिलिटी मेथड आणि दुसरी आहे नॉन प्रॉबॅबिलिटी मेथड. कुठली आहे? एक आहे प्रॉबॅबिलिटी आणि दुसरी आहे नॉन प्रॉबॅबिलिटी मेथड. राईट. यामध्ये बघा प्रॉबॅबिलिटीमध्ये सुद्धा काही वेगळे प्रकार आहेत आणि नॉन प्रॉबॅबिलिटीमध्ये सुद्धा आणखीन वेगळे प्रकार आहेत. जसे की प्रॉबॅबिलिटीमध्ये 4 प्रकार आहेत आणि नॉन प्रॉबॅबिलिटीमध्ये 4 प्रकार आहेत. वाय वी नीड टू स्टडी दोज 8 टाइप्स ऑफ सॅम्पलिंग? कारण हे सॅम्पलिंग काय करणार आहेत? हे सॅम्पलिंगच पूर्ण पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे सॅम्पल सिलेक्ट करणे गरजेचं आहे अकॉर्डिंग टू आपलं रिसर्च प्रॉब्लेम किंवा डेटा. ठीक आहे. मग डेटा ज्या पद्धतीचा आपल्याला हवा आहे त्यानुसार आपल्याला सॅम्पलिंग जे आहे ते व्यवस्थितपणे चूज करावी लागते. समजते? चला बघा, काही इमेजेस आहेत. त्या इमेजेसच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे की प्रॉबॅबिलिटी आणि नॉन प्रॉबॅबिलिटी हे काय आहे किंवा याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. सर्वांना एक इमेज दिसते का तुमच्या स्क्रीनवरती, ज्यामध्ये सिम्पल रँडम सॅम्पल म्हटलं आहे, सिस्टमॅटिक सॅम्पल, स्ट्रॅटिफाईड सॅम्पल आणि क्लस्टर सॅम्पल सांगितलेलं आहे. प्रॉबॅबिलिटी मेथडचे हे 4 प्रकार आहेत. दिसतंय सर्वांना? ठीक आहे. चला सॅम्पल्स कसे सिलेक्ट करणार आहोत? तर रँडमली आपण सॅम्पल सिलेक्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल 1000 लोक आहेत. किती आहेत? 1000 पीपल आहेत, है ना. तर 1000 पीपलकडे जाऊन स्टडी करणं, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेणं हे पॉसिबल नाही. दॅट्स वाय व्हॉट वी डू, आपण काय करतो, फक्त 100 लोकांना सिलेक्ट करतो आणि त्या 100 लोकांकडून सॅम्पल घेतो. मग हे 100 लोक या 1000मधून कुठली 100 लोक घ्यायची, है ना. आणि 100च घ्यायचे आहेत तर कुठली 100 लोक घ्यायची आणि कसं त्या 100 लोकांना सिलेक्ट करायचं. मग रँडम सॅम्पल पद्धतीने करायचं म्हटलं तर आपण काय करतो, रँडमली 1000 लोकांमध्ये कुठलेही 100 लोकांना आपण सिलेक्ट करतो. कुठलेही, काहीही त्यामध्ये सिस्टीम नाही, काहीही त्यामध्ये आपला पर्पज वेगळा, पर्पजनुसार सिलेक्ट करणं नाही. त्यामध्ये आपण सिम्पली सिलेक्ट करत आहोत रँडमली कुठल्याही 100 लोकांना. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकता की 1 ते 1000 लोक आहेत, है ना. प्रत्येकाला आपण नंबर दिलेला आहे आणि प्रत्येकाकडून आपण 1 नंबर, 5 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, 20 नंबर, 75 नंबर, 100 नंबर, है ना, 102 नंबर, रँडमली कुठल्याही नंबरला आपण सिलेक्ट करतो. त्याला म्हणतो आपण सिम्पल रँडम सॅम्पल. ठीक आहे. मग यामध्ये कुठलंही आपल्याला अडचण आहे का? नाही. यामध्ये कुठली मेहनत आहे का? नाही. आपल्याला रँडमली 100 लोकांना सिलेक्ट करायचं. हे झालं तुमचं सिम्पल रँडम सॅम्पलिंग. त्यानंतर आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता इथे कोणालाही चूज करायचं नाही. आता हे कुठलेही 100 लोक इथं गोळा करू शकत नाही. आता काय करायचं, आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने सॅम्पल सिलेक्ट करायचे. आता इथे आपण 1000 लोकांमध्ये कुठल्याही 100 लोकांना सिलेक्ट न करता आपण पद्धतशीर करणार. पद्धतशीर म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल 1000 लोकांमध्ये आपण 2-2 व्यक्तीच्या गॅपने आपण सिलेक्ट करणार समजा, फॉर एक्झाम्पल, किंवा 3-3 व्यक्तीच्या गॅपने आपण सिलेक्ट केलं, है ना. त्याला सिस्टमॅटिक सॅम्पल म्हणतो. किंवा 1 ते 1000 लोकांना आपण नंबर देऊन फक्त ऑड नंबर, विषम संख्या नंबर असलेलेच व्यक्ती आपण ॲज अ सॅम्पल सिलेक्ट करणार आहोत. किंवा सम संख्या ज्या लोकांचा आहे, सम संख्या नंबर ज्या लोकांना दिले, फक्त त्याच लोकांना आम्ही सॅम्पल म्हणून सिलेक्ट करणार, है ना. 1000 पर्यंत आपण प्रत्येक लोकाला नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तुझा 1 नंबर आहे, तुझा 2 नंबर आहे, अशा प्रकारे. तर त्या 1000 लोकांना विषम संख्या लोकांनाच किंवा विषम संख्या ज्यांचा नंबर आहे अशा लोकांना सिलेक्ट करत आहोत, किंवा सम संख्या ज्यांचा नंबर आहे अशा लोकांना सिलेक्ट करत आहोत, है ना. पण कितके करायचे आहेत आपल्याला? फक्त 100च करायचे आहेत. जर त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतात, ऑब्व्हियस आहे. 100,000 लोकांमध्ये विषम संख्या असणारे भरपूर लोक असू शकतात, 100पेक्षा जास्त. बट आपल्याला फक्त 100च हवे आहेत. ठीक आहे. जर 100पर्यंत आपला आकडा गेला तर बाकींना आपण सिलेक्ट करणार नाही. त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक सॅम्पल. यामध्ये कुठलंही रँडमली काही कोणाला सिलेक्ट करत नाही आहोत आपण. याच्यामध्ये थोडंसं सिस्टमॅटिक पद्धतीने आपण सिलेक्ट केलेलं आहे, राईट. त्यानंतर आहे तुमचं स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. कुठलं आहे? स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगमध्ये काय करतो आपण ग्रुप्स तयार करतो. काय करतो? ग्रुप्स तयार करतो, बरोबर. स्ट्रॅटेजी वगैरे लावून आपण व्यवस्थितपणे ग्रुप्स तयार करत असतो, राईट. मग त्यामध्ये काय होतं,
त्या ग्रुप्समध्ये कॅटेगरी आपण केलेली आहे किंवा कॅटेगरीनुसार कुठल्याही आपण ग्रुप तयार केलेले आहेत त्या 1000 लोकांचे, बरोबर. मग त्या ग्रुप्समधून आपण काही सॅम्पल्स असं सिलेक्ट करत आहोत. ठीक आहे. मग आता या ग्रुपमधून नक्की कुठल्या सॅम्पलला आपण सिलेक्ट करायचं, तर या ग्रुपमधून आपण रँडमली सिलेक्ट करत आहोत. ठीक आहे. ग्रुप्स बनवलेले आहेत आणि त्या ग्रुप्समधून आपण रँडमली कुठल्याही सॅम्पलला सिलेक्ट करत आहोत. त्याला म्हणतो आपण स्ट्रॅटिफाईड सॅम्पल किंवा स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर. त्यानंतर आहे क्लस्टर सॅम्पलिंग. जसं की आपण ग्रुप्स बनवलेले आहेत, 1000 लोकांचे ग्रुप्स आहेत, है ना. असंच आपण समजा 100 लोकांचे असे 10 ग्रुप बनवलेले आहेत आपण, है ना. 10 ग्रुप बनवले आहेत. तर यामध्ये आपण काय करणार, आपल्याला समजा 300 लोकांचं पॉप्युलेशन पाहिजे किंवा 300 लोक सॅम्पल म्हणून पाहिजेत आपल्याला. मग आपण इथे या ठिकाणी कोणालाही सिलेक्ट करणार नाही. आपण असे डायरेक्टली ग्रुपच सिलेक्ट करणार किंवा 3 ग्रुप असे सिलेक्ट करा, आपण ॲज अ सॅम्पल म्हणून सिलेक्ट करत आहोत. ठीक आहे. हे काय झालं तुमचं ओव्हरऑल सॅम्पल. आता ग्रुप्समध्ये आपण प्रत्येक एक सॅम्पल सिलेक्ट न करता अख्ख्या ग्रुपलाच आपण सिलेक्ट केलेलं आहे, त्याला म्हणतो आपण क्लस्टर. त्यानंतर आहे नॉन प्रोबॅबिलिटी. नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. एक आहे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, दुसरा आहे पर्पजिव्ह सॅम्पलिंग, तिसरा आहे स्नोबॉल आणि चौथा आहे कोटा सॅम्पलिंग. राईट. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंगमध्ये काय होतं की आपण जे सॅम्पल्स सिलेक्ट करतो ते सॅम्पल्स टोटली आपल्या इंटरेस्टनुसार, टोटली आपल्या सोयीनुसार आपण सिलेक्ट करत असतो. राईट. जसं की आपले कलिग्स आहेत, जसं की आपले फ्रेंड्स आहेत, जसं की आपली फॅमिली आहे. राईट. असे सॅम्पल्स जे म्हणजे स्कॉलर लोक आहेत आपल्या लिस्टमध्ये या, तर अशा लोकांना आपण सिलेक्ट करतो जे तुमच्या सोयीनुसार आहेत, जे तुमच्या जवळचे आहेत, है ना. तशा पद्धतीने जर तुम्ही ॲज अ सॅम्पल म्हणून त्यांना सिलेक्ट केलं तर त्याला आपण म्हणतो कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. ठीक आहे. पर्पजिव्ह सॅम्पलिंग म्हणजे अशी व्यक्तीच आपण फक्त सिलेक्ट करणार जे आपल्या रिसर्चमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेट करू शकतात. स्नोबॉल सॅम्पलिंगमध्ये काय आहे की रिसर्चर, है ना, रिसर्चर काय करतो, रिसर्चर असे सॅम्पल्स यामध्ये सिलेक्ट करत असतो किंवा अशा पद्धतीने सॅम्पल सिलेक्ट करत असतो जे की ॲक्च्युली तुमच्या रिसर्चमध्ये पार्टिसिपेट करतील आणि पुढे जे सॅम्पल्स आहेत ते स्वतः रिक्रूट करतील किंवा स्वतः ते सिलेक्ट करत असतील. अशा पद्धतीने असेल तर त्याला स्नोबॉल सॅम्पलिंग आपण म्हणत असतो. ठीक आहे. जर रिसर्चर तुमच्यासाठी स्वतः रिसर्चरने जे सॅम्पल्स सिलेक्ट केलेले आहेत ते सॅम्पल्स स्वतः जर आणखीन सॅम्पल्स सिलेक्ट करत असतील रिसर्चसाठी तर त्याला आपण स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणतो. राईट. त्यानंतर आहे कोटा सॅम्पलिंग. राईट. कोटा सॅम्पलिंग काय आहे, कोटा सॅम्पलिंगमध्ये सुद्धा आपण ॲज अ ग्रुप म्हणून कॅटेगराईज केलेलं आहे. ॲज अ ग्रुप म्हणून आपण त्याची वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे आणि त्या ग्रुप्समधून आपण पर्पजिव्ह मेथडने सॅम्पल्स सिलेक्ट करत आहोत, त्याला कोटा सॅम्पलिंग म्हटलं जातं. ठीक आहे. कोटा सॅम्पलिंगमध्ये आपण काय केले, ग्रुप्स तयार केलेले आहेत आणि त्या ग्रुप्समधून आपण जे सॅम्पल सिलेक्ट करत आहोत, जसं की या ठिकाणी है ना स्ट्रॅटिफाईडमध्ये ग्रुप्स करून आपण रँडमली सिलेक्ट करत आहोत. तर यामध्ये काय करतो आहे आपण, ग्रुप्स तयार करून पर्पजिव्ह मेथडने आपण काय करत आहोत, सॅम्पल सिलेक्ट करत आहोत. ठीक आहे. समजलं सर्वांना. ओके. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. राईट. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंगचा फायदा असा आहे की त्यामध्ये वेळ वाचतो. ठीक आहे. आपल्याला अशी रिसर्च प्रॉब्लेम आहे जे की ज्यासाठी आपले कन्व्हिनियन्स पद्धत युजफुल होऊ शकते. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल नेटवर्क मार्केटिंग आहे, नेटवर्क मार्केटिंग रिलेटेड काही तुम्हाला डेटा हवा असेल. राईट. मग तुमच्या घरामध्ये कोणी नेटवर्क मार्केटिंग करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये ॲज अ कस्टमर कोणी असेल नेटवर्क मार्केटिंगमध्ये, तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सॅम्पल म्हणून सिलेक्ट करू शकता ज्यांच्याकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. आलं लक्षात. आता काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया जे की रिसर्च रिलेटेड आहेत आणि एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो तुमचा हा आहे पहिला प्रश्न. वन ऑफ द एम्स ऑफ द सायंटिफिक मेथड इन रिसर्च इज टू. जी सायंटिफिक मेथड असते रिसर्चची त्याचा हेतू काय असतो. सायंटिफिक मेथड रिसर्चमध्ये जी कंडक्ट केली जाते ती कशासाठी केली जाते. इम्प्रूव्ह डेटा इंटरप्रिटेशन. ओके. डेटा जो असतो त्याला इंटरप्रेट करण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते. एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन, जे
कनेक्शन म्हणजे जे डेटाचं कनेक्शन असेल किंवा जे डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन जी तुम्ही कलेक्ट केलेली आहे त्यामध्ये अनवॉन्टेड काही रिलेटेड गोष्टी असतात रिसर्चमध्ये, त्याला एलिमिनेट करण्यासाठी, त्याला काढून टाकण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते, की ट्रँग्युलेशन कन्फर्म करण्यासाठी, की इंट्रोड्यूस न्यू व्हेरिएबल्स है ना, की नवीन नवीन व्हेरिएबल्सला इंट्रोड्यूस करण्यासाठी, नवीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी है ना, हा सायंटिफिक मेथड यूज केला जातो का? तर याचा राईट आन्सर आहे दॅट इज एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज स्प्युरियस थिंग्स है ना, स्प्युरियस रिलेशन्स. तर अशा दोन गोष्टी असतात, दोन इन्फॉर्मेशन्स असतात जी योगायोगाने त्यांचा संबंध जुळलेला असतो, परंतु ते संबंधित नसतात एकमेकाशी. ओके, म्हणजे थोडक्यात बघा, बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा, जेव्हा दोन घटक एकमेकाशी आकस्मिकपणे संबंधित दिसतात परंतु ते ऍक्च्युअल मध्ये संबंधित नसतात है ना, अशा गोष्टींना स्प्युरियस रिलेशन वाल्या गोष्टी म्हणतात. कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते किंवा ते योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे सुद्धा होऊ शकते. ओके, दोन गोष्टी जेव्हा एकत्रित घडतात है ना, तो योगायोगाने जेव्हा ती सिच्युएशन जेव्हा घडत असते किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे ती गोष्ट घडत असते, परंतु ते योगायोगाने एकाच वेळी घडल्यामुळे आपल्याला वाटतं की ते सेम आहेत है ना, त्यांचं रिलेशन आहे. तर या गोष्टीला स्प्युरियस रिलेशन म्हणतात, बिकॉज दॅट इज नॉट रिअल है ना, तो योगायोगाने झालेला असतो, दॅट इज बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा. तर अशा बनावट सहसंबंध किंवा खोटेपणाला एलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याला काढून टाकण्यासाठी रिसर्चमध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड जी आहे ती यूज केली जाते. वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च म्हणजे डेटा प्राप्त करण्यासाठी, त्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचे इंटरप्रेट, त्याला अर्थ लावण्यासाठी जी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च होय. ओके, तर हे असते सायंटिफिक रिसर्च. ऑप्शन मध्ये आपला टू एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन वॉज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च. तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च, त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत, त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चची मेथड नाही. ओके, ऑब्झर्वेशन, हिस्टोरिकल, सर्वे की फिलॉसॉफिकल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असे विचारलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे ही रिसर्चची मेथड नाही, हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे, सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड, philosophical it is also a research method, observation is not a research method. ओके, प्रायोगिक अभ्यासासाठी व्यावहारिक संशोधनामध्ये प्रयोग, प्रश्नावली, सर्वेक्षण, मुलाखत आणि चर्चा गट यांचा समावेश होतो. ओके, प्रायोगिक अभ्यासासाठी. त्यानंतर प्रकाशित कामांच्या गैरप्रायोगिक तपासणीवर सैद्धांतिक किंवा संशोधन शैक्षणिक जर्नल, सार्वजनिक ग्रंथालयात संग्रहण आणि कोर्ट रूम मध्ये सुद्धा उपलब्ध असतात. ते सर्व काय आहेत, ते ऐतिहासिक आणि तात्विक संशोधनामध्ये ते समाविष्ट आहेत. ओके, त्यानंतर बघा निरीक्षण, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्स मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थिती लोकांचे परीक्षण करण्यासाठी पद्धतशीर डेटा संकलनाशी संबंधित आहे, ही संशोधनाची पद्धत नाही. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. ओके, गेटिंग एव्हरीवन, निरीक्षण जे आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे हे रिसर्चची मेथड नाही. तर यामध्ये काय होतं, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्समध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीत लोकांचे परीक्षण केले जाते. ओके, पद्धतशीर डेटा संकलनाशी सुद्धा हे संबंधित आहे. डेटा कलेक्शनसाठी, इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी ऑब्झर्वेशन केले जातं. ओके, फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज अ. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जे असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथडमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं, एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल. ओके, तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते, सो इट इज कम्पेअर्ड और इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल, बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल. एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पेरिकल. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील
कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्ररी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखांमध्ये बदलतात. आता एम्पिरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पिरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पिरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स्ड जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके, तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिप्युलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके, सो द राईट आन्सर इज व्हॉट, रेफरन्स कलेक्शन. सो हेअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है ना. म्हणजे काय, सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय, संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी है ना इत्यादी, जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नांचे उत्तर देतात है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह टर्म्स है ना. क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपल्याला माहिती आहे, तर त्या रिसर्चमध्ये किंवा त्या रिसर्चच्या प्रोसेसमध्ये कुठली गोष्ट किंवा कुठलं व्हेरिएबल जे आहे ते एक्सप्रेस केलं जाऊ शकत नाही. ओके, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, मॅरिटल स्टेटस, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड की प्रोफेशनल ऍप्टिट्यूड. आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च जी असते क्वांटिटेटिव्ह, त्यामध्ये कुठली गोष्ट आपण इन्क्लूड करू शकत नाही ऑप्शन्स पैकी, असा प्रश्न आहे. तर यामध्ये कुठला ऑप्शन, प्रोफेशनल ऍटिट्यूड. ओके ओके, सो परिमाण वाचक व्हेरिएबल्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स हे जे नैसर्गिकरित्या परिमाण वाचक स्केलसाठी म्हणजे जसं की ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो स्केल है ना, या संख्या म्हणून मोजले जाऊ शकते. उदाहरणार्थ काय, उंची, वय, पीक, उत्पन्न, जीपीए, पगार, तापमान, क्षेत्र, प्रदूषण निर्देशांक है ना, या सर्व गोष्टी या गोष्टीचं रिसर्च करणं म्हणजे काय असतं, दॅट इज युअर परिमाणवाचक रिसर्च है ना, किंवा परिमाणवाचक व्हेरिएबल्स याला आपण बोलतो. संख्यात्मकरित्या व्यक्त न करता येणारे चल श्रेणीमध्ये चित्रित केले जातात आणि त्यांना श्रेणीबद्ध किंवा गुणात्मक म्हटले जाते. वृत्ती हे गुणात्मक चल आहे जे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. वृत्ती म्हणजे काय, जो आपला लास्ट ऑप्शन होता ऍटिट्यूड है ना, हे काय आहे, हे गुणात्मक चल आहे, हे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. दॅट्स वाय आपला ऑप्शन जो डी जो होता तो राईट होता. ओके, पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स ऑफ डेंग्यू फीवर, हिज रिसर्च वुड बी क्लासिफाईड ॲज. आता या ठिकाणी एक तुम्हाला केस दिलेली आहे आणि त्या केसवरती स्टडी करणे म्हणजे कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, यामध्ये काय म्हटलेलं आहे की डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स है ना. डॉक्टर जो आहे 2 ड्रग्सचा किंवा 2 गोळ्यांचा परिणाम जो आहे तो कम्पेअर करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस साठी रिसर्च करत आहे, जो की डेंग्यूचा फीवर, डेंग्यूचे जो ताप आहे
त्याच्यावरती परिणाम करत असतो. तर या प्रकारची जी स्टडी डॉक्टर करत असेल तर तो कुठल्या प्रकारची रिसर्च आहे? डिस्क्रिप्टिव्ह सर्वे, एक्सपेरिमेंटल रिसर्च, केस स्टडी की इथनोग्राफी? सो द राईट आन्सर इज व्हॉट? द राईट आन्सर इज एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. जर डॉक्टर 2 गोळ्यांचा इफेक्टिव्हनेस बघण्यासाठी कशावरती? डेंग्यूच्या तापावरती, है ना, अशा प्रकारची रिसर्च जर डॉक्टर करत असेल तर त्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं संबोधतो. प्रायोगिक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रयोगाद्वारे एका गृहीतकाची तपासणी करते जेथे व्हेरिएबल्सचे मोजमाप मोजले जाऊ शकते आणि नियंत्रित वातावरणात तुलना करता येते. ओके, दॅट इज युअर एक्सपेरिमेंटल रिसर्च. इथनोग्राफी हे लोक आणि संस्कृतीचे त्यांच्या रीतिरिवाज, सवयी आणि परस्पर फरक असलेल्या वैज्ञानिक वर्णन आहे. काय? इथनोग्राफी, है ना. केस स्टडी काय असतं? विशेषतः सामाजिक विज्ञान, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र मध्ये वास्तविक जगाच्या परिस्थितीला वापरून सैद्धांतिक मॉडेलची चाचणी करणे म्हणजे तुमची केस स्टडी झाली, है ना. वर्णनात्मक संशोधन घटना विषयाच्या वर्तनाचे वर्णन करते. तर आपल्या आता या ठिकाणी जे ऑप्शन्स होते त्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आपलं राईट आन्सर काय होतं? तर राईट आन्सर वॉज एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये संशोधनाचे साधन कुठले आहे असं विचारलंय. ग्राफ्स आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली आहे की डायग्राम म्हणजे आकृती. ओके, तर क्वेश्चनर जो आहे, प्रश्नावली, त्याला रिसर्च टूल असं संबोधलं जातं. संशोधन अभ्यासासाठी माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींना संशोधन साधन किंवा साधन नुसतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामध्ये प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, तुमचे स्केल, चाचणी, यादी, निरीक्षण, ॲटलस सुद्धा त्यामध्ये आहे, इंटरनेट, सॉफ्टवेअर, या सर्व गोष्टी काय आहेत? या गोष्टींना संशोधन साधन, रिसर्च टूल्स असं म्हटलं जातं. ओके, आलेख आहे, चित्रण आहे, आकृती जी आहे, हे संशोधन डेटा किंवा परिणाम दर्शवण्याचे माध्यम आहे, है ना. तुमचा रिसर्च डेटा असेल किंवा तुमच्या रिसर्चचा जो रिझल्ट आहे, हे सर्व गोष्टी दर्शवण्यासाठीचं जे माध्यम आहे दॅट इज युअर चित्रण, है ना, डायग्राम वगैरे जे आहे ते आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. न्यूटन गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज. आता न्यूटनने 3 बेसिक लॉ दिलेत मोशनचे, है ना. त्याला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये, रिसर्चच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण संबोधू शकतो? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, सॅम्पल सर्वे, फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च? सो त्याला आपण फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन मध्ये कन्सिडर करतो. फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक प्रकारचं वैज्ञानिक संशोधन आहे, सायंटिफिक रिसर्च आहे, ज्याचा उद्देश काय असतो? नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी, है ना, फ्युचर प्रेडिक्शनसाठी या सर्व या रिसर्चचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक सिद्धांतामध्ये सुधारण्यासाठी सुद्धा याचा एक उद्देश असतो फंडामेंटल रिसर्चचा. ओके, पुढचा प्रश्न बघा. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? याबद्दल आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे. आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेत रिसर्चचे, तर 2 लेक्चर्स मध्ये आपण या क्वेश्चन वरती डिस्कस केलेला आहे. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? इट इज युअर ऍक्शन रिसर्च, राईट. कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च, तात्काळ अनुप्रयोगावर केंद्रित आहे आणि सिद्धांताच्या विकासावर नाही. ओके, याने स्थानिक सेटिंगमध्ये खऱ्या समस्यावर भर दिला आहे. त्याच्या शोधाचे मूल्यमापन सार्वभौमिक वैधतेच्या दृष्टीने नव्हे तर स्थानिक लागू होणाऱ्या दृष्टीने केला जातो. पुढचा प्रश्न बघा. द स्टडी ऑफ, आता कशाची स्टडी? वाय डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड. आता यामध्ये काय विचारले? व्हाय क्वेश्चन आहे ना. वाय स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक. प्रश्न काय आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकार झटका का येतो, असा प्रश्न जो आहे. तर या प्रश्नाचं रिसर्च किंवा या प्रश्नाबद्दल आपण जर स्टडी करत असाल तर त्याला आपण कशामध्ये क्लासिफाय करतो किंवा वर्गीकरण करतो? डिस्क्रिप्शन रिसर्च मध्ये, एक्सप्लेनेटरी, कोरिलेशनल की फिजिबिलिटी? तर त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये कन्सिडर करतो. स्पष्टीकरणात्मक संशोधनाचा उद्देश एखाद्या विशिष्ट विषयावरील संशोधकाची समज वाढवणे हा आहे. हे सांख्यिकीय डेटाचा अभावामुळे निष्कर्ष परिणाम प्रदान करत नाही,
परंतु संशोधकाला विषय कसा आणि का आणि अभ्यास किंवा विद्यमान सिद्धांतात तयार करणे, विस्तृत करणे किंवा विस्तारित करणे हे निर्धारित करतात. ओके.